नमस्कार, मी संग्राम खोपडे. द फोकनार शो मध्ये तुमचं स्वागत. आजच्या शो मध्ये औरंगाबाद आणि अहमदनगर यांचं लग्न. का म्हणाले अडवाणी फडक 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 फडक, आणि का केलं राहुलने विनोद, व्यंग, उपहास, उपरोध हे सगळं करण्याआधी थोडीशी गुड न्यूज आहे. महाराष्ट्र राज्यावर असलेलं 3.5 लाख करोड रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी आपली सगळी राजकीय मतभेद हे सगळं विसरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन नाटक कंपनी काढतायत. हे ऐकून मी धन्य झालो बाबा. टाळ्या वाजवा जरा. हा, धन्य झालो. याला म्हणतात जनहिताचं राजकारण. खऱ्या अर्थानं. काय तुम्ही नाही ऐकलं? काय बोलताय? अरे किती महत्वाची बातमी. इथे संग्रामायण झालं आणि तुमचं आपल्या रामाची सीता कोण. एक काम करा, ते भाजप आणि राष्ट्रवादी नाटक कंपनीची जी क्लिप आहे ना ती दाखवा, पहिल्याच रिहर्सलची. बाबू समझो इशारे हॉर्न पुकारे बम 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 यहाँ चलती को गाड़ी कहते हैं प्यारे बम बम बम. आई रि बाबा रि बाबा बाबा रि बाबा रि बाबा बाबा रि बाबा रि बाबा बाबा रि बाबा रि बाबा. Oh no! कोणी लिहिली ही स्क्रिप्ट? अरे आमचे पवार साहेब काय नाटक काढतील? काय समजला तुम्ही त्यांना? हे काढायचं असेल तर पिक्चरच काढतील ना. कुठला? अर्थात हा. बम यहाँ चलती को गाड़ी कहते हैं प्यारे बम बम बम. वा 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 वा. कसली युटिलिटी घेऊन बसलाय. चलती का नाम आघाडी, हे असं असलं पाहिजे. यंदा प्रदूषण विदूषण याच्या टेन्शनमुळे आम्ही फटाके वाजवलेच नाही. पण आपले राजकारणी जर फटाके असते तर कसे असते हे बघूया आपल्या विशेष रिपोर्ट मध्ये, ज्याचं नाव आहे वात लावली यांनी. वा वा वा. शरद पवार जर फटाका असते तर ते नक्की फुलबाजी असते. नाही, नुसतं महाराष्ट्राचा सगळ्यात तेजोमय नेता म्हणून नाही, पण आपण कसा ही फुलबाजी आपल्या तालावर आपल्या बोटांवर गोलगोल 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 फिरवताय असं समजणाऱ्यालाच नेमका चटका बसतो. म्हणून बरं, हा संपलाय, जळून खाक झालाय, याच्यातली सगळी ऊर्जा संपलेली आहे, म्हणून त्याला असा उचलून असं लांब कुठे टाकावा असा प्रयत्न करावा तर पुन्हा हात आपलेच पोळणार. म्हणून अरविंद केजरीवाल किंवा एकंदरीतच आम आदमी पार्टी हा एक फटाक्याचा जर प्रकार असता तर तो अनार किंवा पाऊस असता. कारण हे बघा, कितीही महत्वाचं, अगदी अंगणाच्या ते मध्यभागी असलेलं स्थान त्यांना आपण दिलं आणि अरे इकडे बघा रे, इकडे बघा, इकडे बघा, आता हे लावणार आहे आम्ही असं म्हणून सगळ्यांचं त्याच्याकडे आकर्षण असं वेधून घेतलं आणि कितीही सुंदर प्रकाश त्यांनी पाडला तरी सगळ्या ठिणग्या शेवटी स्वतःवरच पडणार. अमित शहा जर फटाका असते तर ते नक्कीच आपटी बॉम्ब असते. बिहारमध्ये जोर तो खूप लावला होता पण आवाज थोडासा झाला. RSS हा जर फटाक्याचा प्रकार असता तर तो रॉकेट असता. दिसायला एकदम वेगळा, सरळ आकारावरूनच हा आपल्याला दिशा दाखवेल, गगनात प्रकाश पाडेल असा वाटणारा, पण बऱ्याच वेळा आपल्याच शेतात घुसून कुंपण जाळणारा चांगला होता. राहुल गांधी. इथे हसू टाकू नका, आधी विनोद करू द्या. राहुल गांधी हा जर फटाक्याचा प्रकार असता तर तो अर्थात ॲटम बॉम्ब किंवा सुतळी बॉम्ब असता. हिरवागार, प्रचंड ऊर्जा असणारा, समोरच्याला पार आडवा करून टाकणारा फटाक्यांचा बादशाह. प्रॉब्लेम एवढाच आहे की बॉम्ब एवढा आणि वात एवढी. त्यामुळे 2004 पासून हा नुसताच फिस फिस असा करतोय. अधूनमधून काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते जवळ येतात आणि एकदम ए लागला 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 करून पळत सुटतात, पण याचा अजून फिस फिस
चालूच आहे. आणि लास्ट पण डेफिनेटली बेस्ट, लाल कृष्ण अडवाणी. हे जर फटाक्याचा प्रकार असते तर ते नक्कीच 10,000ची माळ असते. 1942 मध्ये RSS ने लावलेली ही माळ पुढची 50 वर्ष जनसंघ, राज्यसभा, भाजप असे एका मागे फडफड फडाक 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 असे वाजत गेले. फडफड फडाक फडफड आणि एकदम 1992 मध्ये फडाक आणि त्याच्यानंतर फडफड 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 फडफडत राहिले ते 2014 मध्ये मोदी पंतप्रधान होईपर्यंत. पण या 10,000च्या माळीचं काय असतं ना, स्पेशालिटी असते. आपल्याला वाटतं झाला खूप छान आवाज झाला रे, मस्त आहे रे, वा वा वा, चला, आणि आपण आपल्या कामाला लागतो. बेसावध होऊन चालायला लागतो आणि अचानक तो फडाक फडफड फडफड फड करून पत्र लिहितो. मुंबई पुणे मुंबई 2 हा स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेचा बहुचर्चित सिनेमा आलाय. काय हो, आपल्याकडे सिनेमा बनवताना पुणे आणि मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्रच दिसतो का यांना? आमच्या विदर्भ आणि मराठवाड्यात काही कथाच नाहीयेत का? द फोकनाड शोने ठरवलंय आपली स्वतःची सिनेमा कंपनी काढायची. पुढे बोला म्हणजे एवढंच लिहून झालंय. मैं संपादक हूँ. हा का काय अडचण आहे? नाही सर, म्हणजे मॅडम माफ करा, पुरोगामी महाराष्ट्रात महिला संपादक पहिल्यांदाच ऐकतोय. हे काय तेच करतोय मी, फिल्मचंच काम करतोय मी. स्टोरी पण लिहून काढली बघा. काय होतं ना, मुलाकडचे म्हणजे औरंगाबादचे हुंड्यात खूप पाणी मागतायत आणि मुलीकडचे म्हणजे नगरवाले नाही म्हणतायत. आणि पाण्याच्या केससाठी आणि घटस्फोटासाठी एकच वकील वापरता येईल म्हणून दोन्हीकडचे चुलते खुश झालेले आहेत. आणि पुढे एक काम करा, तुम्ही आहे ना टीव्हीवरच काम करा, पिक्चर वगैरे करण्याच्या भानगडीत सुद्धा पडू नका. आणि चला आता एक ब्रेक घ्या, तोंड धुवून पुन्हा बसा. नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी नेते नेते अं? नेते अच्छा, नेते का? ओके. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ नेते, युवा नेते. अजून काय आहे का शिल्लक? अच्छा, ठीक आहे. तर आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ युवा नेते मास सीधा सीधा सुरा सुरा खोदे खोदे. माननीय संग्रामसिंह दादा सुरेशराव खोपडे देशमुख. वा, तुम्हाला तरी लक्षात राहतं का हो तुमचं नाव? म्हणजे कधी कधी विसर. अच्छा. बरं, एकंदरीत मागच्या आठवड्यात जी काही परिस्थिती होती त्यावर काय काय मत आहे आपलं? वाचून सांगतो. अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उद्धव ठाकरे हे काहीही म्हणाले तरी भाजपचा बिहार पराभव हा मोदी आणि अमित शहांचा पराभव आहे असं आम्हाला वाटत नाही. कसं काय? उलट केंद्रातील मोदी सरकार आता अजूनच जोर पकडणार. सांगतो कसं ते. बरेच दिवस तुंबलेल्या आर्थिक सुधारणा मोदींनी बिहार निकालानंतर तिसऱ्याच दिवशी घोषित करून टाकल्या. बिहारकडून लोकांचं म्हणजे मीडियाचं, तुमचं नाही बाकीच्या मीडियाचं लक्ष वेधून घ्यायची खूप चांगली आयडिया आहे असं जरी विरोधकांना वाटत असेल, असं जरी ते म्हणत असेल, तरी भाजप विधानसभा निवडणुका हरली की लगेच केंद्रात चांगलं काम करते. तरी पुढच्या वर्षी ज्या काही 5-6 निवडणुका आहेत त्यात त्यांना हरवावं म्हणजे लगेच केंद्रात सुधार होतील असं बी होऊ शकतं. हे काय गणित आहे? म्हणजे हे असं कसं येतं तुमच्या डोक्यात? आओ, म्हणजे जनता खुश, जनता दल बी खुश आणि अडवाणी खुश आणि शिवसेना पण खुश, सगळेच खुश. की राहिला प्रश्न राहुलचा, त्याला नियमित कॅज्युअल आणि सिक लीव्ह देत राहा म्हणजे तो बी खुश. हो, पण भाजपच्या संसदीय बोर्डाने बिहारच्या पराभवाचं श्रेय सगळ्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना सामूहिकपणे जातं असं जाहीर केलंच आहे की?
अहो हे श्रेय वाटून घ्यायला काय मुंबई पोलिसांना डान्स बार वाल्यांकडनं येणारा हप्ता आहे की काय? सगळ्यांमध्ये वाटून घ्यायला हवं. हे त्या मोठ्या साहेबाचं देबर केलंय बेरके. काय काय चाललंय तुमचं? काय बोलताय? बरं ते जाऊ द्या. आठवडाभर मी ईमेल आणि व्हॉट्सअप उघडलं नाहीये. उगाच गुगल आणि फेसबुक वाले दिवाळी मागतील या भीतीनं. काही काय बोलताय? तुमच्याकडे काय असेल एखादा छान फॉरवर्ड तर देता का मला? हो काय म्हणजे काय चाललंय? काही काय बोलताय? यात काय अर्थ आहे का? अहो त्यांच्याकडे पोस्ट मागायची काही पद्धत नाहीये का? उगाच मूर्खासारखं बोलताय तुम्ही. बरं मग लिहिलेलंच वाचून दाखवतो. आता तरी भाजपला कळेल की या देशातल्या लोकांना चाय पे चर्चा हवी आहे, गाय पे चर्चा नाही. हा, वा, वा, वा. म्हणजे अगदी कविवारीच. मस्त मस्त. बरं मागच्याच रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून टाकले. याच्यावरून त्यांचं हसू झालं असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. याच्यावर तुम्ही हो पण एक मिनिट, याची जबाबदारी कोणी घ्यायची? फॉल्ट कोणाचा आहे? तुमचाच. आमचा आमचा म्हणजे आपलं या चॅनलचा नाही हो. आपलं चॅनल खूप चांगलं आहे. काय ना आपला मित्र चॅनल वाला आणि आपल्या समध्या बातम्या तो लावतो. इकडं बाटली दिली, तिकडं बातमी लागली. बाटली? हो, बाटली बातमी, बातमी बाटली, बाटली बातमी, बाटली बातमी, बाटली. तहान लागली थोडीशी. तर ते त्याला फोन केला मी. तो म्हटला दादा. दादा? मला सगळे दादा म्हणतात. अच्छा. तो म्हटला दादा आम्ही हे जे निकाल होते ना ते सकाळी सकाळीच कल बिल दाखवायच्या आधीच लावले, कारण आम्ही दुसऱ्या चॅनलचं बघून ते लावत होतो. मग मी दुसऱ्या चॅनलला फोन केला. ते मला म्हणाले भाई, आपल्याला तिकडे भाई म्हणतात. अच्छा. भाई आम्ही तिसऱ्या चॅनल वरती बघून हे निकाल जाहीर करून टाकले. मी चौथ्या चॅनलला फोन केला. ते म्हणाले तात्या. तिथे तुम्हाला तात्या म्हणत असतील ना? बरोबर. ते म्हणाले तात्या आम्ही 5व्या चॅनल वरती बघून हे निकाल. 6व्याला फोन केला तर तो म्हटला आम्ही पहिल्याच चॅनल कडे बघितलं आणि त्यांचे निकाल लावून टाकले, जाहीर करून टाकले. म्हणजे काय ना मॅडम, ही दुनिया गोल आहे, गोल. अरे वा, माहितीच नव्हतं आम्हाला दुनिया गोल आहे ते. धन्यवाद सांगितल्याबद्दल. बरं ते जाता जाता ते श्रीपाल सबनीस आहेत ना, ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या विरुद्ध उभे राहिलेले पण हरल्यानंतर कोर्टात जाईन असं म्हणणारे विठ्ठल वाघ यांचे नंबर आहेत का तुमच्याकडे? कशाला? फोन नंबर नाही. म्हणजे एवढं डेंजर राजकारण करणारी ही मंडळी यांनी रद्दी वाढवण्याऐवजी आमच्या पार्टीत यावं. चांगल्या चांगल्याने चित करतील ते. हो, यांना द्या तो नंबर द्या. नाही तर एक काम करा, यांना थेट तिकडे घेऊनच द्या. अशी माणसं नको बाबा आता इकडे. बस. धन्यवाद धन्यवाद. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक नवीन जनहित याचिका दाखल झाली आहे. PIL इंटरनेटवरच्या साधारण 5000 अशा वेबसाईट्स आहेत जिथे सरदार किंवा शीख पात्रांवर विनोद छापून येतात. याच्यावर बंदी आणावी असं फिर्याद्यांचं म्हणणं आहे. अहो प्रोड्युसर साहेब, ते वकिलाचं नाव नाही दिलं ज्यांनी ती फिर्याद दिली. अच्छा अच्छा अच्छा, ऍडव्होकेट्स संता आणि बंता यांनी. अहो कशावर बंदी आणाल तुम्ही? ट्रेन टू पाकिस्तान ही अजर अमर कादंबरी लिहिणारे जगप्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग हे भारतीय वाङ्मय समृद्ध करता करता अशीच जोक्सची पुस्तकं सुद्धा लिहायचे. शिखांप्रती या देशात सगळ्यांनाच प्रेम आणि आदर आहे, पण प्लीज अशा केसेस करून आणखी संता बनता विनोदासाठी खत पाणी पुरवू नका, नाहीतर पुढचा जोक तयार होईल. एकदा ना संताना आणि बनताना कोर्टात गेले. पूर्ण करू जोक. आणि मग बंटा म्हणाला एक वडापाव. संता म्हणाला का? तर तो म्हणाला सर कारण जज साहेब म्हटले ऑर्डर ऑर्डर. पुढे सरकूया का पटापट. ट्रॅफिक नियम मोडल्यावरून महिलांच्या अटकेत महाराष्ट्र हा केरळच्या मागोमाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ आपल्याकडे महिला खूप बेकार गाडी चालवतात असं नाही. आपल्याकडे मुळातच गाड्या जास्त आणि पुरोगामी असल्यामुळे आपला महाराष्ट्र महिलांचं गाडी चालवणं सुद्धा जास्त आहे. आपला ट्रॅफिक आणि अपघाताचा हा प्रॉब्लेम कळतंय पण वळत नाही. म्हणजे बेशिस्तीचा आहे असं सगळ्यांना वाटतं, पण ते तसं नाहीये. प्रॉब्लेम आहे भाषेचा. मला वाटतंय कदाचित आपल्या शाळेत कळतंय पण वळत नाही.
याच्या ऐवजी चुकून वळतंय पण कळत नाही असं शिकवत असतील की काय? डेंजर आहे अरे, काय चाललंय काय? मी रंगाने काळा असल्यामुळे मला नोबेल पारितोषिक मिळालं नाही असं रामदेव बाबा म्हटल्यानंतर माझ्या मनाने आधी शिशिरा अहो, डोकं वर आणि खाली पाय असं त्याच्या उलट, ते पाय वरती डोकं खाली, म्हणजे महाराष्ट्र शासन म्हणजे शीर्षासन केलं माझ्या मनाने आणि लगेच शवासन सुद्धा केलं. रवींद्रनाथ टागोर पासून ते कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानात स्वतःच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी तालिबानशी लढा देणारी मलाला युसुफजाई पासून ते नेल्सन मंडेला, बराक ओबामा या सगळ्यांना नोबेल पारितोषिक मिळालंय हे रामदेव बाबा विसरलेले दिसत आहेत. या वयात असं चालणार नाही हो एवढं विस्मरण. म्हणजे ते स्वतःच च्यवनप्रकाश खात नाहीत का? बरं एक वेळ धरून चाला. बरं एक वेळ धरून चाला की या वर्षापासूनच नोबेल कमिटीने वंशविद्वेष करायचाच असं ठरवलंय. पण मग तुमचीच पतंजली तेजस ब्युटी क्रीम वापरा की ती वाली. असं काय करताय? 6 हफ्तों में निखार और नोबेल प्राइज दोनों लाए. टिंग टॉंग. मी संग्राम खोपडे आणि मला नोबेल पुरस्कार नकोय, म्हणजे लगेच आत्ता तरी नकोय. कमीत कमी द फोकनार शो आवडला असेल तर आमच्या या पत्त्यांवर कौतुकाच्या 2 ओळी तरी पाठवा. पुन्हा भेटूया रविवारी सकाळी 9 आणि रात्री 9 वाजता द फोकनार शो मध्ये. रेडी? कोण लिहितेय, कोण लिहितंय हे? हा बघूया. आपल्या विश्वास पुढे बोला म्हणजे एवढंच लिहून झालंय. काय फालतू होता हो. पुढे सरकूया का पटापट?